So today is the last day of this month, and on this day we are going to study the chapter polynomial. Now the basic of the polynomial is nothing but the advanced form of an algebraic expression. या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये आम्ही अभ्यास केलेला आहे टर्म मध्ये अभ्यास केलेला आहे मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. आणि एखादी टर्म, अगर कोई टर्म मोर देन वन मीन्स बायनॉमियल से लेके आगे तक दो या दो से अधिक टर्म यदि किसी अलजेब्रिक एक्सप्रेशन में रहते हैं तो हम लोग उसको पॉलिनोमियल, यह शब्द पॉलिनोमियल, पॉली मीन्स एक से ज्यादा, पॉलिनोमियल. नाउ लाइक अलजेब्रिक एक्सप्रेशन इन पॉलिनोमियल द टर्म्स आर देयर. जैसे यहाँ पे यदि आपने इन पॉलिनोमियल का एडिशन किया है या सब्ट्रैक्शन किया है, अगर ये सीखे होंगे तो अलजेब्रिक एक्सप्रेशन में जैसे एडिशन और सब्ट्रैक्शन किए हैं वैसे ही एडिशन और सब्ट्रैक्शन पॉलिनोमियल में ही किए जाएंगे. या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पॉलिनोमियलला आपण रिप्रेझेंट करू शकतो. जसं या ठिकाणी मी लिहिलं, याला वाचू शकतो आपण पी ऑफ एक्स, किंवा याला वाचू शकतो पॉलिनोमियल इन एक्स. बरोबर आहे. म्हणजे एखादा जर व्हेरिएबल एक्स मधला अल्जेब्रिक एक्सप्रेशन असेल आणि कंपल्सरीली इट शुड बी मोर दॅन वन टर्म, मग त्यावेळी आम्ही त्याला पॉलिनोमियल म्हणू. जसं एक्झाम्पलच्या स्वरूपात जर मला सांगायचं असेल तर एक्झाम्पल मध्ये मी घेतो 3x² प्लस 2x मायनस 6. या एक्सप्रेशन मध्ये आमच्या जवळ काय दिलेलं आहे, एक्स हा व्हेरिएबल वापरण्यात आलेला आहे या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये. बरोबर आहे. त्यामुळे आपण या पॉलिनोमियलला काय म्हणू शकतो, अल्जेब्रिक पी ऑफ एक्स, पॉलिनोमियल इन एक्स इज इक्वल टू 3x² प्लस 2x मायनस 6. अशा पद्धतीने पी ऑफ एक्स किंवा पॉलिनोमियल इन फंक्शन एक्स अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. हे शिकलेलो आहोत. देन आफ्टर दॅट ऍडिशन अँड सबट्रॅक्शनच्या वेळी काय सांगितलेलं आहे मी की व्हाईल ऍडिंग अँड सबट्रॅक्टिंग द पॉलिनोमियल ऍज वी हॅव स्टडीड इन अर्लियर, की ज्या पद्धतीने आम्ही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करत होतो algebraic expressions चे. Suppose if I am doing the addition of algebraic expression, suppose first example is 6x plus 3 and second example is plus 4x plus 2. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की ही एक टर्म म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, पॉलिनोमियल म्हणून आपण याला मोर दॅन वन टर्म असल्यामुळे, आणि ही एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे म्हणजे दोन पॉलिनोमियल्स दिलेले आहेत. बरोबर आहे. आता यांची बेरीज कसं करायची आहे आपल्याला. नाउ वी कॅन सॉल्व दिस बाय जस्ट वी हॅव टू राईट डाऊन द गिवन थिंग्स फर्स्ट. गिवन काय दिलेलं आहे, 6x प्लस 3 प्लस 4x प्लस 2. बरोबर. यांना पहिल्यांदा ब्रॅकेट मधून बाहेर काढायचं आहे. पॉझिटिव्ह साइन म्हणजे ऍडिशन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ऍज इट इज ब्रॅकेट ओपन होईल बॉटम वासच्या प्रमाणे 6x प्लस 3 प्लस 4x प्लस 2. राईट.
सो दिस विल बी इक्वल टू 6x आणि 4x हे काय आहेत आता अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधले लाईक टर्म्स, म्हणजे 6x प्लस 4x यांना जवळ घेऊया आणि 3 प्लस 2 यांना सुद्धा जवळ घेऊया. म्हणजे सोल्युशन करताना या 6x प्लस 4x चा उत्तर येईल 10x आणि प्लस 3 प्लस 2 चा उत्तर येईल 5. बघा आता तुम्ही 9व्या वर्गात आहात. मला एक विद्यार्थी असाही मिळाला की ज्या धुरंधरने काय केलं, या 10x प्लस 5 याचा उत्तर काढला 15x, म्हणजे 10 आणि 5 ला ऍड केलं आणि 10 प्लस 5 15 केलं आणि x लिहिलं. नाही रे बाबा, हा तसं होऊ शकत नाही. दिस 10 इज मल्टिप्लाइड विथ x, म्हणजे 10 ला या x ने गुणाकार करायचा आहे, म्हणजे हा लिटरल आहे, लेटर यूज केलेला आहे की कोणती तरी एखादी अल्जेब्रिक एक्सप्रेशन मॅथेमॅटिकल स्टेटमेंट असेल ज्यांचा गुणाकार करायचा आहे. जसा एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला या ठिकाणी लेटरच्या जागी कोणताही जस्ट आपण नंबर वापरला तर त्याचा आन्सर बेराय होईल. आपण जे आता ऍडव्हान्स फॉर्म मध्ये शिकत आहोत त्या ऍडव्हान्स फॉर्म मध्ये काय शिकत आहोत की नंबर नाही राहिला आहे. त्या ठिकाणी दोन पद्धतीचे आता शब्दांचा वापर करत आहोत आपण. या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी तुम्ही अभ्यास केलेला आहे. 5 इज व्हॉट? 5 इज नोन ॲज द कॉन्स्टंट. बरोबर आहे, ज्याला तुमच्या भाषेत म्हणतो आपण नंबर. बरोबर आहे, आणि 10x काय आहे? हा 10x इज द टर्म इन दिस मॅथेमॅटिक्स. बरोबर आहे, म्हणून हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे, यांना ऍड करायचं नाही. देन आफ्टर ऍडिशन आपण दुसरा एक्झाम्पल शिकलेलो आहोत सबट्रॅक्शनचा. सबट्रॅक्शन मध्ये काय करायचे आहे, जसा एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 1 आहे 3x स्क्वेअर प्लस 7 मायनस या ठिकाणी लिहू आपण 2x स्क्वेअर प्लस 4. हा एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन. बघा लक्षात घ्या, प्रॉब्लेम कुठे होत आहे, आपल्याला ज्यावेळी कोणताही ऑपरेशन करायचं असेल तर टर्म लक्षात घ्यायची की किती टर्म वापरण्यात आलेलं आहे. जसं मी सांगितलं होतं की एखादा पतंगीचा मांजा राहते, तो मांजा म्हणजे संपूर्ण धागाच असतो, तो गुंतल्यानंतर त्याला आपल्याला हळूहळू सोडवावं लागते. तशाच पद्धतीनं बेसिक ऑपरेशन दिल्यानंतर या ठिकाणी टर्म किती वापरले आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स किती वापरलेले आहेत, किंवा या ठिकाणी म्हणू शकतो की पॉलिनॉमियल्स किती वापरलेले आहेत. या ठिकाणी किती पॉलिनॉमियल वापरलेले तर बाबा 2. मग या 2 पॉलिनॉमियल मधल्या टर्म्स किती आहेत, याचे 2 टर्म्स आहेत आणि याचे 2 टर्म्स, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे सुद्धा 2 पॉलिनॉमियल्सचा वापर केलेला आहे आणि या 2 पॉलिनॉमियल्सच्या वापरमधून या ठिकाणी पहिला पॉलिनॉमियल आहे 3x स्क्वेअर प्लस 7 आणि दुसरा पॉलिनॉमियल आहे 2x स्क्वेअर प्लस 4. आणि जर स्टेटमेंट मध्ये राहिलं असतं तर क्वेश्चन कसा राहिला असता, सबट्रॅक्ट 2x स्क्वेअर प्लस 4 फ्रॉम 3x स्क्वेअर प्लस 7. चला सोडवूयात. मग आता हा उदाहरण आपण कसं सोडवावं लागेल आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल ऍज इट इज लिहायचं आहे, म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 7 मायनस 2x स्क्वेअर प्लस 4. बरोबर आहे. देन यानंतर मी एक वर्ड यूज केला होता टॉगलिंग. टॉगल इज नथिंग बट चेंज ऑफ साइन. मग चेंज ऑफ साइन कसा करायचा आहे, म्हणजे फर्स्ट टर्मला चेंज ऑफ साइन करण्याची काही गरज नाही. म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 7. आता टॉगलिंग म्हणजे काय की या ठिकाणी हा इथं निगेटिव्ह साइन असल्यामुळे या ब्रॅकेटच्या आतमधील जेवढे टर्म्स असतील त्यांचा साइन चेंज. आता काही दिमाग लावायचं नाही, म्हणजे 2x स्क्वेअर हा पॉझिटिव्ह आहे तर याचं लिहू आपण निगेटिव्ह 2x स्क्वेअर, आणि हा प्लस 4 आहे त्याला लिहू -4. देन जसा या उदाहरणामध्ये आपण लाईक टर्म्स
जवळ घेतलेले, तसेच इथे लाईक टर्म्स जवळ घेऊयात. लाईक टर्म्स कशी येतील? 3x² 3x² सोबत लाईक टर्म आली -2x² आणि नंतर आला +7 7च्या नंतर सोबत आला 4. यांचं उत्तर किती येईल? 3x² - 2x². यांचं उत्तर येईल 1x² आणि 7 - 4 चं उत्तर येईल +3. सो वी कॅन ओमिट. आपण या ठिकाणी याला 1 ला लिहिलं तरी ठीक आहे, नाही लिहिलं तरी ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आमचा आन्सर आलेला आहे x² + 3 आणि या ऍडिशनचा आन्सर आलेला होता 10x + 5. In this way we can solve the algebraic expression or we can say polynomials. Okay, ठीक आहे, समजलं सर्वांना? नाउ अभी हम लोग इस algebraic expression के एडवांस फॉर्म के पॉलिनोमियल्स का एडिशन के और कुछ एग्जांपल्स पढ़ के देखते हैं. ठीक है. Now let us take and first example is question is given like add the following polynomials. Okay, first example है यहाँ पे हमारा 5x - 2 + 1. क्या पढ़ेंगे हम लोग इसको? कैसे क्वेश्चन पढ़ेंगे? p of x is equal to 5x - 2 + y या फिर पॉलिनोमियल इन x is equal to 5x - 2 + y और q है दिया हुआ हमारे पास में -3y + 5x + नाउ अगर यहाँ पे हमें इसका सॉल्यूशन निकालना है तो कैसे निकालेंगे हम सॉल्यूशन? पहले एज इट इज गिवन लिखना पड़ता है, लेकिन गिवन लिखने का तरीका जो रहेगा वो चेंज हो जाएगा. कैसे सॉल्व करेंगे हम लोग? सॉल्यूशन में p of x प्लस q, यहाँ पे हम पहले दिखा देंगे, पहले मेंशन कर देंगे here p of x is equal to 5x - 2 + 1 and q of x is equal to 3y -3y + 5x - 2. यानी ये क्यों लिखा हुआ है मैंने? दिस इज द गिवन स्टेटमेंट. यानी यदि अगर हम लोगों के पास में क्वेश्चन पेपर है और आप लोग डायरेक्ट क्वेश्चन में आंसर नंबर लिख के सॉल्व कर रहे हो, तो जो भी आपका इन्विजिलेटर या एग्जामिनेटर है वो देख लेगा कि नहीं दिस इज द गिवन क्वेश्चन p of x and q of x. देन व्हाट वी हैव टू डू? हमको ऐड करना है p of x plus q of x. So we will write here p of x कितना है? 5x - 2 + y और q of x क्या है? प्लस -3y + 5x - 2 + 2. Okay, then this is equal to, now just we have to remove the bracket. Same अभी पिछले एग्जांपल में हम लोग सिर्फ बाइनोमियल का सॉल्व किया था, यहाँ पे बाइनोमियल की जगह क्या है? सिर्फ ट्राइनोमियल. सो आंसर विल बी 5x - 2 + y + -3y है, इसलिए प्लस इंटू -3y की जगह हम लोग क्या लिखेंगे? नेगेटिव यानी -3y फिर +5x + 2. नाउ लाइक टर्म्स को हम पास में लेके आ जाएंगे. लाइक टर्म्स पास में कैसे आ जाएंगे? 5x के साथ में ये 5x आ जाएगा +5x. उसके बाद में y की टर्म आ जाएंगी y -3y और ये 2 -2 और ये +2. एक सीक्वेंस में कभी भी अरेंज करना है लाइक टर्म्स को. ठीक है, तो इसका कितना आंसर आ जाएगा? 5x + 5x कितना आंसर आ जाएगा? 10x.
देन y माइनस 3y का कितना आ जाएगा? 2 2y, y negative 2y, y and negative. plus minus 2 and plus 2, this will get cancelled. 0. Okay, so hence we can say that the answer of this given expression polynomials का addition कितना आंसर है? nx minus 2y. ओके, समझ में आ रहा है? Yes. क्वेश्चन नंबर second question for the addition, p of x is equal to x square minus x plus 5 and q of x is equal to 6x square plus 2x minus 10. अगेन इस क्वेश्चन को सॉल्व करते समय हमको वही स्टेप को फॉलो करना है। आप उसको रिमेम्बर करो, याद कर लो उसको कि कैसे कैसे सॉल्व किए थे, और मेरे साथ में बोलते न बोलते सिर्फ धीरे धीरे आप रिवाइज करो। क्या है पहले? हेयर इंस्टेड ऑफ हेयर, और वी कैन राइट गिवन p of x is equal to what? x square minus x plus 5. देन q of x क्या दिया हुआ है हमारे पास में? 6x square plus 2x minus 10. अब क्या पूछा गया है? यहाँ पूछा गया है एड द फॉलोइंग पॉलिनोमियल्स। सो देयरफॉर हम लोग करेंगे p of x plus q of x। कैसा लिखेंगे? p of x की वैल्यू क्या है? x square minus x plus 5। इसको मैं एक ब्रैकेट में देता हूँ क्योंकि ये एक पॉलिनोमियल है। देन प्लस दूसरे पॉलिनोमियल क्या है हमारे पास में? q of x 6x square plus 2x minus 10. Now after this our next priority is to remove the bracket, that means apply the BODMAS formula. Now how we can apply the BODMAS formula here? x square minus x plus 5, इसको पहली ब्रैकेट तो जैसे चाहे एडिशन रहे सब्ट्रैक्शन रहे, नो चेंज। देन यहाँ पे 6x स्क्वायर का पॉजिटिव साइन है तो 6x स्क्वायर प्लस 2x माइनस 10, यह भी जैसे का वैसा है। नाउ आफ्टर दिस क्या लिखे थे हम लोगों ने? लाइक टर्म्स को पास में लिखना है, यानी x स्क्वायर इसके लाइक टर्म है हमारे पास में 6x स्क्वायर, नेगेटिव x इसके लाइक टर्म क्या है हमारे पास में? 2x, और प्लस 5 इसकी टर्म है हमारे पास टर्म, इसको बोलते हैं 10। नाउ लाइक टर्म्स को पास में लाके हम लोग अभी नेक्स्ट स्टेप में तो सॉल्व करेंगे। x स्क्वायर प्लस 6x स्क्वायर मींस 7x स्क्वायर, नेगेटिव 1x प्लस 2x मींस पॉजिटिव 1x, और 5 माइनस 10 इज इक्वल टू नेगेटिव 5। रिमेम्बर आप लोगों को इंटीजर चैप्टर पहले अच्छे से करना है। अगर इंटीजर चैप्टर अच्छे से करते हो तभी जाके इस अलजेब्रिक एक्सप्रेशन के पार्ट में आप लोग अच्छी माहिरात हासिल कर सकते हो। इन दिस वे वी कैन राइट हियर आवर आंसर ऑफ p of x plus q of x is equal to 7x square plus 1x minus 5. Okay, got it? Now question number 2. Subtract q of x from p of x. बराबर है? म्हणजे काय करावं लागेल? p of x minus q of x. So question number 1. Question number 1 आहे 3x square minus 8x plus 7. We can say it's a p of x, and your q of x is equal to 2x square minus 6x plus 12. As we have already studied in our addition, how we can represent the question or how we can solve this? Here p of x is equal to 3x square minus 8 plus 7. q of x is equal to 2x square minus 6x plus 12. Again
या आता या ठिकाणी काय सोडवायचं आहे, सबट्रॅक्शन. काय करायचं आहे, Q ऑफ एक्स फ्रॉम P ऑफ एक्स, म्हणजे इथं सोडवायचं आहे P ऑफ एक्स मायनस Q ऑफ एक्स. याला कसं सोडवाल, P ऑफ एक्स किती आहे, 3x² मायनस 8x प्लस 7. ही एक ब्रॅकेट मध्ये घेतला म्हणजे हा पॉलिनॉमियल एक झाला, मायनस P ऑफ एक्स आहे आपल्याजवळ 2x² मायनस 6x प्लस 12. याला सुद्धा एका ब्रॅकेट मध्ये घेतलं, हा सुद्धा एक पॉलिनॉमियल झाला. या दोन पॉलिनॉमियलचं सबट्रॅक्शन करत असताना आम्हाला टॉगलिंग ऑफ साइन म्हणजे चेंज ऑफ साइन करायचं आहे. पण चेंज ऑफ साइन कशाचा, सेकंड टर्मचा, फर्स्ट टर्मचा नाही. म्हणून फर्स्ट टर्म ऍज इट इज घेऊ आपण. काय आहे फर्स्ट टर्म, 3x² मायनस 8x प्लस 7. ओके. आणि त्यानंतर टॉगलिंग मध्ये जसा 2x² आहे, याच्या समोर निगेटिव्ह टर्म आहे, म्हणून आपण याला लिहू मायनस 2x². इथं काय आहे, निगेटिव्ह 6x, याचा साइन चेंज केला तर काय होईल, पॉझिटिव्ह 6x. आणि 12 चा साइन चेंज केला तर निगेटिव्ह 12. नाव अगेन लाईक टर्म्सला जवळ जवळ आणायचं आहे, म्हणजे 3x² मायनस 2x² मायनस 8x प्लस 6x प्लस 7 मायनस 12. म्हणजे या ठिकाणी या लाईक टर्म्सचा आन्सर काय निघेल, 3x² मायनस 2x² म्हणजे 1x², निगेटिव्ह 8x पॉझिटिव्ह 6x म्हणजे त्याचा उत्तर येईल निगेटिव्ह 2x, आणि 7 मायनस 12 चं उत्तर येईल निगेटिव्ह 5. हे एक्झाम्पल कशाचे आहेत, इंटिजर्स मधून आलेले आहे. ठीक आहे, समजलं का रे तुम्हाला सर्वांना? यस सर. आता एक Yes, sir. आता एक सेकंड एक्झाम्पल घेतो बेटा मी. ठीक आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला पटकन लक्षात येऊन जाईल की कशा पद्धतीने आपण सोडवतो. घेऊ सेकंड एक्झाम्पल. चला सर्वांनी मिळून सोडवूयात आपण सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे आपला P ऑफ x इज इक्वल टू 4x² प्लस 8x मायनस 7 आणि Q ऑफ x इज इक्वल टू 2x² मायनस 5x मायनस 12. ठीक आहे बेटा, चला पटपट सोडवून बघा आपण. तुम्हाला सोडवून समजत असेल तर सोल्युशन. त्यानंतर काय करावं लागेल, हेअर P ऑफ x इज इक्वल टू 4x² प्लस 8x मायनस 7. बरोबर. मग Q ऑफ x किती लिहू आपण, 2x² मायनस 5x मायनस 12. आणि P ऑफ x वजा Q ऑफ x इज इक्वल टू काय आहे बेटा, पहिली टर्म राहील आपली 4x² प्लस 8x मायनस 7 मायनस, मग दुसरी टर्म काय आहे आपली पॉलिनॉमियल 2x² मायनस 5x मायनस 12. आता पहिली टर्म ऍज इट इज 4x² प्लस 8x मायनस 7, आणि याचा टॉगलिंग ऑफ साइन 2x² चा काय होईल निगेटिव्ह 2x², मग याचं काय होईल पॉझिटिव्ह 5x आणि पॉझिटिव्ह 12. लक्षात ठेवा फक्त टॉगलिंग ऑफ साइन सबट्रॅक्शनच्या वेळी. बरोबर. आता लाईक टर्म्सला जवळ आणूया, 4x² मायनस 2x², देन प्लस 8x प्लस 5x आणि मायनस 7 प्लस 12. बरोबर आहे का, 2 2 4 आणि 2 6 टर्म्स आले लाईक टर्म जवळ जवळ. यांचा आन्सर काय येईल 2x² आणि हा 8x प्लस 5x चा आन्सर येईल 13x आणि 12 मायनस 7 आणि प्लस 12 चा उत्तर येईल प्लस 5. So in this way we are having the solution of this Sir, given 3x. किती येईल बेटा, Yes, yes, sir. x² प्लस 13x प्लस 5. समजलं तुम्हाला? हा कॉन्सेप्ट कशाचा आहे, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. ओके. आणि तुम्हाला आता जे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे मी म्हणजे पॉलिनॉमियलचे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन दिलेलं आहोत ते तुम्ही वर्कशीट मधून सोडवून टाकाल. ओके.